ए मक्याला पाणी मारलेलं आहे का नाही काय माहिती आता यांनी या पोरीने. तिकडच्या धुऱ्यावर पाणी चाललंय सगळं. हे काय सारे मका सुकून गेले. तिकडची हिरवी गार आहे, इकडची मक्का सगळी पिवळीच पडेली, सुकली सारी. पाईप सोडलेलं आहे, रात्री सोडलं होतं पाण्याचं पाईप, पण आखं पाणी तिकडच्या वावरात म्हणजे तिकडच्या धुऱ्यावर गेलंय आणि इकडची त्या पिवळीच पडली सारी. काय झालंय इकडं पाण्याचं सगळं चिखल चिखल आणि इकडं सगळं वाळून कोळ पडलंय. हां हिची तर हिरवीगार मका आहे आणि मग हेच का असं वाळून गेलंय सर. इथं पाहते ना वावरात चिखल पडलंय तिकडं. हिला पाहते. काजल, हे काजल काय पुढं जा, इकडे या का जरा. बाई आता हिला काय रोग आला बाई, कायला बोलवी या तर चालतं इकडे जरा थोडी. हे काय असं हिला काय मला सांग काय कुस्ती खेळायची का ही मला बोल राहिली. आली का? हा आले आले. येता इकडे जरा. काय व बाई तुला काय मला सांग काय कुस्ती खेळायची काय? आवा, कुस्ती जाऊ दे. इकडे उभी राहा अशी. हा काय म्हणते बोल. आवा, ते बोलायचं जाऊ दे. हा या वावरामध्ये मी पाईप सोडेल आता हा हा पाण्याचा. हा मग इकडे तुझ्या वावरामध्ये सगळ्यात जास्त पाणी माझ्या वावरात पाणी का बरं नाही? आता तू पाईप सोडला तर गंज केवढा मोठा लांबलाच. मग मग मी काय करू त्याला? त्या वावरामध्ये पाय बरं सर वाळून कुठं पडलंय हे? हा अगं तुम्ही कुचके माणसं. कुचके माणसं, तू कुचकी माणसं आहे. तुला बरोबर आम्ही घरी गेलो का तुला सुचत इकडचा पाईप तिकडे न्यायचा? हा म्हणजे तुला काय भिकार बिकार म्हणायचं काय मला? भिकारी नाही म्हणायचं, पण मग तू वावरात तुझ्या पाय बरं चिखल वावरामध्ये किती आहे पाणी, तू तिकडे किती सोडेल ही पाय मका पाय तू आधी पाय ती मका बरं. तिथे मका अशी सडली का तुमचे ना नजर चांगले नाही. चाल बरं तिकडे चालतं वावराच्या बाहेर चालतं तू इथं मला तो वावरात थांबायला ना थू तो वावरात फुकायला बी टाइम पाय फसत इड. हा आणि त्या वावर वाळून कट झालंय तिकडं आमच्या साईडचं. का ग अहो तुला जळण होती जळण. इकडे उभी राह तू. इकडे उभी राह. हा तू आहे ना मा वावरामध्ये असं ये बांध फोडू नको त्याचे. हा काल बांध मा एवढं नुकसान झालं त्याने दिसू राहिलं तुला? तो नुकसान झालं मा एवढं नुकसान झालं तू केलंय ते त्याचं नाही दिसू राहिलं का तुला? अगं मामुळे झालं का ते नुकसान? पायपाला तू काहीतरी करेल तू पाय तिकडे सोडेल होता मी तू इकडे आणला तो पाईप. आम्ही बोर कंदिले आमचे बोरचे पाईप बोर कंदिले. डायरेक्ट आम्ही त्या पाण्यावर बसलो नाही. आम्ही सांगते आवड टमाटामा बोलू नको ते बाई वावर पाय माय कसं सुकेत पडेल. हा का ग टमाटामा बोलू नको म्हणजे काय? मानावरा बाहेर गावी राहतो म्हणून तुमची तर काय दादागिरीच तो म्हणूनच तू अशी उदान पडेल ना. लोकांची पाईप घेतील आपल्या वावरामध्ये घुसाड. अगं तू किती कुचकी आहे मला माहिती चांगलं. करू नको. हा मी पाहत होते रात्री, मी तरी म्हटलं ही रात्रीची चालली कुठं वावरात. रात्री तू पाईप ओढेले म्हणून तो इकडे आलाय माझ्या वावरामध्ये सुकट पडले सगळं. हा अगं चावनट चटके तूच असं चावणार चटकी. नवरा तर जवळ नाही तुझ्या वाला. मानावरा हेच काम आहे मला, ते काम नाही मला घरात पाहावं लागत. मानावरा घरी असून येतं नसतं तुला काय नाही ग? तुला तेच काम आहे ना. उठली पडली वावरानी घुसती, उठली पडली वावरानी घुसती. तुला घे ना काय मानावरा घरी असून येतं हे नसतं? हे का त्या वावरामध्ये सारं सुकट करून ठेवेल तू? मी नाही करून ठेवे. आणि तू रिकाम काय पण बोलू नको. रिकामं काय बोलणं काय करशील तू? काय करशील एवढं म्हणजे? नुकसान करेल भरून देणार का तू? भरपाई करणार का ते तू? तो बुट्ट वांगा ना बुट्ट वांग त्याला पाठव इकडे. हे जर आलं ना हा तर तुला कुठलाच ठेवणार नाही. हा. समजलं ना? मी बी मग सासऱ्याला नाव सांगून देईन. हा सासरा कोणता सासरा तो वाला? कोणचा सासरा म्हणजे काय? मग काय तुला सासरा आहे काय मला नाही काय? नाही नाही मा नवऱ्याला जर माहिती पडलं ना तर तो नवरा पाईप वावरातून इकडं वळले. जरी बाहेर राहत असलं ना तर माय माग मा सासरा ध्यानात राहू दे. हा नाही तुझ्याकडे चांगलं पाहावं लागतंय मला. काय पाहती ग? हा काय पाहती तू? काय पाहणार तू धुके धुके करू नको. तू काय पाहणार आहे हा, माझ्याकडे? एवढं नुकसान करून घे मी तुझ्याकडून बरं. जिट्या धरून तुला आपटी ते मी धरून आता आणि माझ्या नवऱ्यानं मिळून तुला आपटी तू आता लाव बरं धरून. मला हात लावून दाखव. हात लावून जर दाखव. खरंच बापाच्या पुढची असेल तर हात आहे लावून मी बापाच्या दाखव. पोटची. कुठं आहे तू बापाच्या आपली पुढची? चपात आहे का तुला काही? हा? काय करून राहिली का? हा, मग तुला अक्कल आहे का? हा नवरा गेला की बुरकाला ते तू वावरानी लोकांच्या वावरानी घुसती. लोकांच्या वावरात नाही मग आम्ही नवऱ्याचा अधिकार आहे इकडं. हा, नवऱ्याचा कायचा अधिकार आहे? या वावराचा अर्धा निम्मा हिस्सा माझा पडेल आहे निम्मा आहे इथं. ना मग तू इकडून इकडे झक मार ना ते वाली. तू कायला झक तिकडे काय मारती? तू झक मारायला येते कायला मला आमच्या वावरात. वावरानी हा? कायला येते आमच्या वावरानी? मग काही नडलं नाही अडलं बी नाही. नडलं नाही तू रात्रीच्या येते. तुला माहिती दोन्ही बायाने होत्या. नवरा पानं होतो आणि तो वावराचं पाणी घेणं होतं. तू तो नवऱ्याला पाठव इकडं आता ना. माझ्या नवऱ्याच्या नादी नको लागू. निर्लज्ज बाई आहे साधा हा? सुखी. तू आहे, तुला तर तुझ्या जवळ नवरा नाही ना. मला म्हणून तर तुला सांगायला नवऱ्याला टाइम नाही. पाहती. मी अशा हलक्या क्वालिटीच्या बाया आमच्या संग बात नाही पार्टीच्या करीत वावरात मी. म्हणून लोकांची पाईप घेते काय? अगं बास मारे मी घेतला बासमारी नाही. तू आहे.
मला तुझे. काम आहे घरामध्ये बी असं तुझ्यासारखी रिकाम टवळी नाहीये. तू कशी आहे माहिती आहे मला. नाही हा. माझ्या नवऱ्याला बोलवते मी चांगली बोलव तिची जाय. निश्चिती करायला हा, लागते मी. पाहते मी दोनावर हा? काय करू तर जाय. आता वावराचं नुकसान करून ठेवलंय तू. हा जाय पाहते मी जाय. तू किती नालायक आहे ते मला माहिती आहे. तू किती म्हणून नालायक आहे ते पाय. गावातले लोक तुला नाव ठेवी त्या ठेवू दे मला नाव. हा आख्यांना गाव नाव ठेवी तुला. खऱ्याला असं नवरा नाव सोड- ठेवीत्या नवरा लोकं. सोडून राहते ना बरोबर आहे. नवरा सोड- लोकांच्या नवऱ्याला मी पाहते. नवऱ्याचीच राहते. मा नवरा बाहेर गावी कामाला आहे. मी नाही घर सोडून कामाला राहत आहे आहे. का? कोण काय करतं? माय आम्हाला नाही काय असं. माहिती? माय तो सारखे असे चार चार नवरे नाही होईल. माय का चार हा. नवरे आहे का बाय? काय बोलू राहिली हो तू? हा मग चार नवरे आहे? मला काय माहिती किती केले. हा? तू कधी पाहिले माझे चार नवरे? मग आहे दाखव गाव म्हणतो. तुझा थोबड रंगविल बर का मी. जास्त बोलू नको. तू आता लावून दाखव मग तुला सांगते मी हा. काय ते. हा भटक भावाने तू आहेस भटक भावानी आख्या गावानी फिरती. कुठं पाहिलं तुम्हाला कुठं पाहिलं. असे पंजाबी ड्रेस घालून फिरती ना. अगं मानवरा नोकरी करीतो त्याच्या जीवावर घाली त्याच्या जीवावर नाही घाली ती, त्याच्या मागे रंगरंग करती. असं घरी बसत नाही मानवरा. तो गेला का? हा, बरोबर खाली तुला. टेकून. खाली लाली पावडर लावली की निघाली. नाही मानवरा असं खाली बसत नाही टेकून. रात्रीच्या हा. वावरात होती लोकांच्या. तुम्हाला काय शिकू माहिती राहिली. पाईप चोरी ती का दुसरेच पाईप चोरी ती. आम्हाला सवय नाही अशी हा. पाईप चोरायची. तुला सवय आहे. बरोबर हा. येतं तुला. तुला त्याचे पाईप हा. आपल्या वावरात घालून घ्यायची आमच्या- सवय माझं आहे. वावर पुरं सुकट पण पडलंय. पोकळ करून ठेवलं वावर म्हणून त्याला काही बर भेटा ना. अगं बाई आम्हाला हा. काम आहे. तुझ्यासारखं उठलं पडलं तेच नाही ना. त्याचे पाईप घालून घेतले आपल्या हा. वावरात म्हणून असं पोकळ वावर वावर पडलं तू हा. तुझ्यासारखं नाही लोकांची पाईप तिकडे मोडवायचे. हा जाय तू आता तो नवऱ्याला पाठव इकडं. माझ्या नवऱ्याला मग पाठवते. पाहते मी ते बुट्ट वांग आल्यावर हा, इकडं. तो आला का मग ते हा. दिसन तुला कसं आहे ते हा. दिसन ना. घेऊन तो पाय वांग- ना. घेऊन पाय. त्या वांग्याचं जाऊ मी भरीत करीन ना आता हा. त्याला कळलं. बरं बरं बघ हा. तुम्ही त्याला सांगायचं जाय तू आता. नको डोकं हा, लावू चल, मला निघ तू तू, पण वय. इथून, चल. हा हा, खेळ हिची पाडी पाहावं लागते आली. मला. ही जरा माजली आहे जास्त. हिच्याकडे पाहावं लागणार मला आली थोडं. रिकामा डोकं लावायला हा, शान तू दिसू- तू येऊ नको इकडे बरं का माझ्या वावराच्या वांग. तू आली ना तर तुला पाहिली. समजलं ना? नवरा नाही काय नाही, नवऱ्याला सोडून राहती. नवरा कुठं नाही कुठं हा घरदार नाही चावडी बाजार. हायला काय वाद आहे बायांचा ह्या बायांचे तोंड आहेत ना हे गप्पच बसत नाहीत. कुठे गेली आता काजल वहिनी? काजल वहिनी, काजल वहिनी. आलं वाटतं बाई वांग दिलं वाटतं हिनं पाठवून. पाहतेच आता याचा बेत. काय हो भाऊजी. हा या इकडे. काय झालं तुमचं? हा इकडे या तुमच्या वावरात या इकडं. हा, तिकडे माझ्या ना वावरात तर पाणी माझ्या वावरात ये. नाही तिकडं पाणी भरेल वल्लय मा वावर. हा हा मा वावरात नाही बसायचं. हा बसा इकडं. काय म्हणत्या? नाही काय आहे, वाद काय आहे तुमचा? दोघींचा वाद कशावरनं झाला? दोघीचा वाद याच्यावरून झाला हा का तुमची बायको म्हणती का तू मा पाईप वडी ती म्हणे. मी कधी तुमच्या पाईपाला हात लावीन का? हा मानवरे आणि मला काय पाईप नाही देईल का? हा दिलाय. हा मग पण रात्री मी पाईप चालू करून गेलो होतो ना. हा मग काय मक्याला पाणीच नाही त्याच्यामुळे ती म्हणली असेल. मग केला पाणी नाही. आता तो तुमचा दोष आहे. मी काय करू आता? तुमची बायको एवढी कुचक्यावानी वागती. हा अख्ख्या गावावर जळती. कायला ते पाणी तरी लागन तुमच्या मक्काला. कायला पाणी येईन? हा माणसाची नियत साफ लागते त्याच्यासाठी. हा नाही बरं खरं आहे तुमचं म्हणणं. हा तुमची नियत साफ आहे म्हणून तुमचा हिरवागार मका दिसतोय. आमचीच नियत खराब आहे म्हणून आमचा सगळा पिवळा पडत चालला. हा मग तर त्याच्यात मा दोष आहे का आता काही? हा दोष तुमचा आहे त्याच्यामध्ये. नाही आमचाच दोष आहे. मग काय भांडणं करून फायदा आहे का? भांडणं करून फायदा आहे का? मग तुमच्या बायकोला नाही असं उदू 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 होतं भांडायला. तिला नाही असं तोंडाला फेस येऊस तर भांडती. मग मी काय गप राहीन का? हा मला म्हणून राहिली. मला धमक्या दाखवू राहिली. मा नवऱ्यालाच पाठवते. पाठव म्हणलं. मी कसं बरीत करीते म्हणलं. मग पाठव तू. हा का मग आणि मला म्हणती तू नवरा सोडून राहते. मी नवरा सोडून राहते का? मा नवरा तिकडे कामाला राहतो. एखादी नांदली नसती तुमच्या घरामध्ये. मी ये म्हणून नांदले. हा नाही बरोबर आहे. मग आता त्याला बाहेर कामाला जायची हौस आहे तर काय करायचं? मग त्याला ते त्यांची काय नोकरी आहे. त्या नोकरीला लागेल तिकडं. हा मोठे नामदार झाले ते. हा मग आता त्याला आम्ही काय करावा? आणि मला म्हणते तू असे पंजाबी ड्रेस घालीतीन. तू हे करीतीन ते करीते. तुम्ही मला आणून द्या का पंजाबी ड्रेस? असे म्हणले कधी? हा मा नवऱ्याच्या जीवावर घाली. मा नवरा मला काही बोलत नाही. तुम्ही मला बोलत या. नाही मी कशाला बोलतोय तेव्हा? मग मी केव्हा बोललो? मग तुमच्या बायकोचा बोलायचं काय संबंध आहे? मला ते सांगा. वावरापुरतं बोलायचं ना तिनं. काय बोलायचं ते?
हा काय उकडायचं वावराचं उकडायचं ना तिने. वावरापुरतच बोललं पाहिजे. ते पंजाबी ड्रेस घालू नाही तर मी तिकडे- भोंगळी बसन मी माझ्या घरात. नाही मा वावरात मी भोंगळी नाचन. नाही ना भोंगळे नका नाचू. कसं आहे, माणसं नावं ठेवतील परत आम्हाला नावं ठेवणार आहेत. हा आईनीचे न पैनीचे तुम्ही. तुमची बायको पा कसा झेंडा पाटकार आहे. हा आणली करून दुसाट्याची आणली का कशी आणली आणि आम्हाला ती तेवत्या गरम बोचा उगारा दाखवी ती. नाही पण चांगली बोलली आहे ना ती पण. काय चांगली बोलली. हा तुम्हाला जर तुमच्या बायकोची लईच पास वाढायची असेल ना भाऊजी, हा सरळ सांगा ते आपलं गटुडं बांधायचं सासूरवाडीला निघायचं. हा सासरवाडीला हा का जरी बरं? तुम्ही माहून मोठे असले ना तरी बी एक नंबरची भाऊजीच्या नावावर आहे शेती. तुमच्या नावावर बी नाही आणि मानावरच्या नावावर बी नाही. नाही ती मोठ्या भावाच्याच नावावर आहे मला पण चांगलं माहिती आहे. हा आणि त्यांनी मला सांगितले शेतीवर आख लक्ष तू द्यायचं म्हणे. तो नवरा तिकडे बाहेर काम करीतो म्हणे. होय हा नाही ते भावाला बघायलाच लागेल एक दिवस आता. काय बघायचं म्हणजे काय मला धमकी द्या काय तुम्ही. नाही धमकी नाही चांगलं प्रेमानं बोलताय तरी उलटच बोलताय तुम्ही. ही कुठली पद्धत आहे. तुमच्या बायकोला दापून दारा दाकात दारा आणि नसं ऐकत तर मारायला काढून द्या. हा हा का मग चांगलं आहे. बारका घास आहे पण मोठा घास खायला चाललाय आहे ना. मोठा घास खायला नाही. तुमची बायको बळच नावं घेते मावाले. मी नाही घेत तिचं नाव. ती नावं घेते का. ती बळजबरी मग एक झालं आणि ते झालं. भाऊजी तुम्ही सांगा मी एवढ्या दिवसापासून आले कधी गावातल्या कोणा सांग बोलले का. हा ती नाही बोलला. म्हणती तू आमक्याच्या गाडीवर जाऊन बसली तमक्याच्या बसली. बाई आता नाही बाई माझ्याकडे गाडी मानावर बाहेर कामाला आहे. मग मला जावंच लागत नाही याच्या त्याच्या गाडीवर. काही जर काम आलं बाजारात जायचं म्हणलं तर बाजार इडून 2 किलोमीटरला आम्ही. मग भावाची पोरं आहेत घरी हं आहे ना. मोठ्या भाऊजीची पोरं आहेत ना. मग ते पोरं काय मलाच नाही देईन का काय. काय म्हणलं तर जमतंय ना. चल बाबा येऊ गावात न जाऊन हे घेऊन ती लोकांच्या गाडीवर काय जायची गरज आहे का गरज. बाई कच पेट्रोलला पैसे मागा त्या पोरं आपले आपले म्हणून आहे ना. आपल्या डोक्यावर आगा त्या असे पिवळे पिवळे वगळे चालत त्यात वरून खाली. पैसे पेट्रोलला मागितलं तर आम्हाला बोलायचं. आम्ही बोलतो ना त्यांना. हा हा मला सांगितलं असतं मी दिलं असतं त्यांना पेट्रोलला पैसे. बरोबर आहे खरं आहे तुमचं. पण एवढा मोठा घास नाही खायला जावं. बारकाय तर बारकच राहावं मापानं. हा हा का बोलत नाही म्हणून आपल्याला हे चाललंय. म्हणजे काय तुम्ही काय मला तेवत्या गरम बोचा वगैरे दाखवू राहिले का आता. हा हा बा प्रेमानं आतापर्यंत सांगतोय तर उलटच बोलताय मला अजून. मी उलट बोलत नाही. मी जर उलटी जर शिरले ना तर बाहेर निघणार नाही मग. हा होय हा आता बाई पडली नाही तर तिथं त्या जागेवर माझा भाव असता ना त्याला बराबर 2 फटक्यात सरळ सांगितलं असतं मी. मला हात लावून दाखवा बरं तुम्ही मग तुम्हाला सांगते मी काय ते. तिथं झाली ना चूक. बाई माणसावर हात उचलता येत घरी नाही. जाऊन तुमच्या बायकोला दापून ठेवा. मला हे करू नका नाही तर बरीतच मग तुमचं वांग्याचं बरीतच. हा होय कधी येणार आहे नवरा. ते येणार 7 तारखेला. 7 तारखेला ना. हा बरं बरं चालेल. सांगा मग मग मी. तुमच्या बायकोला समजून. हा मी सांगतो. कुणाला सांगायचं ना समजून ते बराबर मी सांगतो. हा जाऊ द्या मला काम पडेल मला. हा, जा जा कर काम. आयला बारकीच आहे पण तोंडलंय चर 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 चालतंय. त्या भावाचा आहे ना जरा डोळं उघडायला लागतील. आल्या आल्या ह्याच्या आहे ना चांगला समाचार घ्यायला लागेल. चला काय ह्याच्या नादाला तर लागून फायदा आहे. आपलं आपण पाणी तर द्यावं मक्याला जाऊन.